हाय. तर आज मी माझ्या आईशी फोनवर बोलत होते आणि रिसेंटलीच माझ्या एका मावशीचा वाढदिवस झालाय. तर मी आईला सांगत होते की या शनिवार रविवारमध्ये मी आणि शौनक तिच्याकडे जाऊन येतो, तर तिला काय गिफ्ट देऊ वगैरे असं मी रॅन्डम तिच्याशी बोलत होते. गिफ्टचा विषय काढल्यावर ती म्हणाली गिफ्ट तर मी ऑलरेडी दिलंय. मी म्हणलं काय? चॉकलेट्स. मी म्हणलं चॉकलेट्स तू तिला ब्लिंकिटवर पाठवलीस की काय? ब्लिंकिट वगैरे नाही ग, व्हॉट्सअपवर पाठवली. म्हणलं आई व्हॉट्सअपवर तुझी चॉकलेट्स पाठवलेत ती खरी नाहीये. अगं मला माहिती आहे, पण आजकाल व्हॉट्सअपवरच पाठवायचं असतं ना. यावरून मला एक गोष्ट कळली, हे मेटावर्स आत्ता आलंय, पण आपले आई बाबा जेव्हापासून व्हॉट्सअप वापरतायत तेव्हापासून ते मेटावर्समध्ये जगतायत. आता मेटावर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल तर जाऊन गुगल करा, कळेल तुम्हाला. आणि यावरूनच मला आठवलं की मध्ये मी साखर सोडली होती, तोपर्यंत माझी सासू मला यानं त्या कारणाने चॉकलेट पाठवायची व्हॉट्सअपवर. पण मी साखर सोडल्याचं तिला एकदा सांगितलं, त्यानंतर ती मला फळं आणि फुलं पाठवते. ते पूर्ण मेटावर्समध्ये जगतायत, ते नॉर्मल युनिव्हर्समध्ये नाही आहेत. स्वतःच्या समाधानासाठी त्यांनी व्हर्च्युअललाच रियालिटी मानून टाकलंय ऑलरेडी. तुम्हाला काय वाटतं याविषयी?